हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आहे ना, आज सकाळपासून परत ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. आता एवढं ठरवलं दररोज आपलं जे रुटीन असेल ते शेअर करायचं. तर आत्ता आहे ना, माझी जी किराण्याची पाटी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी किराणा स्टोअर करून ठेवते एक्स्ट्राचा, तर ती साफसफाई करायला काढलेली आहे. आणि त्याच्यानंतर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आपण काल दही श्रीखंड बनवायचं होतं, त्याच्यामुळे नित्रट ठेवलं होतं, तर त्याचं पण आज श्रीखंड बनवायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, कसा वाटतो कसं नाही नक्की कमेंट करून सांगा. तर चला. तर हे बघा, एवढा किराणा आहे, त्याच्यात श्रेयांश अशी काहीतरी आणून पण टाकू राहिलं. राहू दे ना, थांब ना घासायची. आणि तिची हालत बघा तुम्ही कशी झाली आहे. म्हणजे थोडंसं काही एक्स्ट्राचं सामान जे आपण फोडलेलं असलं की ते लगेच त्याच्यामध्ये सांडून जातं. त्याच्यामुळे आता ही पाटी चांगली मी घसून काढते. आणि त्याच्यानंतर मग जे जे ठेवायचं ते तेच ठेवणार आहे. नको टाकू याच्यात, राहू दे ना, थांब ना. बघा, हे ना रात्रभर मी असं दही बांधून ठेवलं होतं कपड्यामध्ये. याच्यातलं सगळं पाणी आता निथरून गेलेलं आहे. आता हे ना आपण असं एका पातेल्यामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. तर आहे ना, ते जे आपण दही ठेवलेलं होतं ना कापडामध्ये, ते मी काढून घेतलं पातेल्यामध्ये. आणि आता आहे ना, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आहे ना, एक हाताने मी फोन धरलेलं होतं, त्याच्यामुळे एवढं काही दाखवता येत नाही. पण ज्या पद्धतीने आपण एखादा पदार्थ मिक्स करतो ना, तसं मिक्स करायचं आहे छानपैकी. त्याच्यानंतर इथे पिठी साखर टाकायची आहे. याच्यामध्ये थोडीशी ना गुठळी झालेली होती, तर मी ना पिठाच्या चाळणीनं चाळून घेत होते. आणि ना बहिणीचं फोन चालू होतं, त्याच्यामुळे ना मग मला काही बोलता येत नव्हतं, म्हणून म्हटलं व्हॉईस ओव्हरच करून टाकू आपण. तर इथे मी अंदाज पंच टाकली होती, कारण दह्यावर असतं काही काही दही खूप आंबट असतं, काही काही थोडंसं म्हणजे एवढं आंबट नसतं, तर हे थोडं मीडियम होतं. त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी साखर टाकली होती. आणि मुलं खाणार होते, त्याच्यामुळे थोडंसं गोड करून म्हटलं. तर आता ही पिठी साखर पण टाकून व्यवस्थित मिक्स करायची. आणि 2 इलायची घेतली होती मी फक्त, आणि त्याच्यात साखर टाकून दळून घेतलं, मिक्सरला फिरून घेतलं. आणि तेही चाळून घेतलं, कारण इलायची मला दाताखाली आलेली अजिबात नाही आवडत, त्याच्यामुळे मी चाळून घेतली फ्लेवरसाठी. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं एकदम छान पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आहे ना, स्टोअर करून घ्यायचं फ्रीजमध्ये. आणि ते बघा ना, व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि त्याच्यानंतर फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देईल मी. तरी ना, हे बघा, आता श्रीखंड करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे मस्तपैकी. थंड झालं का मग खाऊ. तर आता तोपर्यंत हा किराणा भरून घेते. मस्त पाशी जाळी घासून काढली आहे. आणि आता त्याच्यामध्ये ना हा सगळा किराणा व्यवस्थित सेट करून देते. बघा, लगेच पाऊस पण सुरू झाला. अगदी 5 मिनिटातच सगळी धावपळ केली, धुणं वगैरे याची त्याची. हे बघा, पाऊस पडला तर शेतकऱ्यांची लगेच शेतात लगबग सुरू झाली कामांची. हाय फ्रेंड्स, आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी दिवसभर काही शूटच केलं नाही, कारण कंटाळाच खूप आला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी ना, म्हणजे मी माझी जाऊबाई बाहेर पण गेलो होतो, थोडं एक ठिकाणी जायचं होतं, त्याच्यामुळे मग ते काही शूट केलं नाही. आणि ना एक कमेंट आली कालच्या व्हिडिओखाली आमच्या गिरणीविषयी. तर बघा, ह्या गिरणीविषयी एक कमेंट आली की तुम्ही तुमच्या गिरणीविषयी थोडीशी माहिती सांगा म्हणून. तर ही गिरणी ना आम्ही 2 वर्षापूर्वी घेतली होती, जेव्हा श्रेयांश झाला होता तेव्हा. 8,000ला. चांगली गिरणी आहे, म्हणजे आपली जी बॉडीवाली गिरणी असते त्याच्यापेक्षा खूप चांगली ही. दळती पण फास्ट आणि मस्त, म्हणजे क्वालिटी चांगली आहे आणि पावर पण चांगली आहे गिरणीचा. फक्त आहे ना, आता मी एवढ्यात वापरत नाही, कारण की ना इथलं जे हे असतं ना त्याला पीठ ज्यांनी खाली पडतं डब्यामध्ये, तर ते तुटून गेले, त्याच्यामुळे मी आता सध्या वापरून नाही राहिली. पण गिरणी खूप चांगली आहे. आणि याच्यावर हे बघा, इथं आहे ना सगळं दिलेलं पण आहे, कोणत्या म्हणजे गव्हाला वगैरे, बाजरीला, ज्वारीला कोणती हे लावायचं ते सगळं इथं दिलं आहे. त्या साईडनं पण दिलं आहे. आणि चांगली आहे गिरणी. तर ज्यांची कमेंट होती हा म्हणजे हे त्यांच्यासाठी फक्त. त्या म्हणत होत्या की तुमच्या गिरणीविषयी सांगा. तर चांगली आहे, म्हणजे मी आता 2 वर्षापासून वापरते आहे. गिरणी खूप चांगली आहे, ज्यांना घ्यायची असेल त्यांनी ते घेऊ शकता. या गिरणीचं म्हणजे आपल्याला काय प्रमोशन काही नाही अजून, पण विचारलं त्यांनी, त्याच्यामुळे मी सांगते. लुबी गोल्ड म्हणून गिरणीचं नाव आहे.
किंवा कंपनीचं नाव या. ज्यांना घ्यायची असेल, तुमचा जर विचार असेल ही गिरणी घ्यायचा तर घेऊ शकता, पण सेकंड हँड नका घेऊ. फक्त घ्यायची असेल तर डायरेक्ट नवी घ्या. सेकंड हँडची खूप प्रॉब्लेम्स येतात, मग ती परत रिपेअर करावं लागते. त्याच्यामुळे मग डायरेक्ट नवीन घ्या. हे कपडे ना आत्ता धुतले मी, म्हणजे ते पावसाने ना खाली पडून गेले होते. मग परत मी थोडेसे धुवून वाळत टाकले. आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण, तुम्ही फक्त आहे ना आवाज ऐका आता. तर इथं मी पाठीमागं बसली आहे, कारण मस्त हवा चालू आहे. आणि स्वयंपाक काही करायचं नाही आज मला, कारण सकाळचं आहे ना कढी भात ते सगळं तसंच पडलेलं आहे. मग स्वयंपाक काही करणार नाही आहे. थोडंसं फार काही वाटलं पोळ्या करायला 1-2 आणि तेच खाणार आहे आम्ही. तर चला तसं पुढचं आणखीन करणारच मी शूट, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आहे ना इथे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे हा. सकाळी ना खुशीच्या डब्यासाठी उपमा करायच्यात, म्हणजे नाश्त्यासाठी पण, आणि डांगराची भाजी करणार होते. तर मग म्हटलं करू थोडंसं शूट. तर इथे ना तेल टाकून घेतलं होतं आणि 2-2.5 कप इतका 1.5 कप इतका रवा घेतला होता मी. तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला किती क्वांटिटीत करायचं आहे तसं. तर इथे रवा घेतला आणि तो चांगला आहे ना खमंग भाजून घेतला वास सुटेपर्यंत. त्याच्यानंतर आहे ना जे जे मटेरियल लागत होतं मला तेही चिरून मी दाखवलंच तुम्हाला, पण माझ्याकडे टमॅटोच नव्हता आज. काय होतं, पोरं आहे ना आणले का टमॅटो खाऊन घेतात, त्यांना आवडते, त्याच्यामुळे टमॅटो शिल्लक राहतच नाही घरात. त्याच्यानंतर आहे ना लसूण आणि हिरव्या मिरची मिक्सरला फिरून घेतलं, कारण ते ना दाताखाली आलं का मुलं चिकट लागतं खुशीला. ती शाळेत घेऊन गेली होती आज, त्याच्यामुळे मग दळून घेतलं मी. शिमला मिरचा, टमॅटो, बटाटा आणि कांदा टाकून परतून घेतला. जिरा मोहरीचा तडका दिला होता. त्याच्यानंतर आहे ना हे मिक्सरला फिरवलेलं वाटण टाकलं. शिमला मिरची पण टाकलेली होती मी. तर हे सगळं छान असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून 5-10 मिनटं परत शिजून दिलं. आणि 1.5 पेला म्हणजे रव्यापेक्षा डबल इतकं पाणी टाकलं होतं मी. आणि चांगली उकळी येऊन त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं. आणि त्याच्यानंतर उकळी जेव्हा आली तेव्हा रवा थोडं टाकून मिक्स करत राहिले, म्हणजे गठोळी होणार नाही. आणि चांगल्या पद्धतीने शिजून दिला होता झाकण ठेवून. आणि त्याच्यानंतर मग खुशीला डब्यात पॅक करून दिला होता, कारण तिला आहे ना आता दररोज म्हणजे मुलांच्या डब्यात जे पाहिलं का ते तिला खावं वाटतं. मग तिचं दररोज असं असतं, मम्मी हे करून दे, ते करून दे. त्याच्यामुळं मग जसं जितकं जमलं तितकं करून देते, कारण की दररोजच तिच्या आवडीनुसार करून द्यायला नाही जमत मला. त्याच्यामुळे मग जेव्हा वाटतं तेव्हा मी तिला जसं खावं वाटतं तसं मी करून देते. तर इथे आहे ना दही टाकायला पाहिजे होतं मी, पण आहे ना माझ्याकडे दही शिल्लक नव्हतं. आता काल मी सगळं श्रीखंड करून टाकलं होतं, त्याच्यामुळे